फर्स्ट इयर स्टुडंट, जर तुम्हाला बेसिक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये पासच व्हायचे नाही तर चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे सर्व मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, POQs, स्टडीज टिप्स आणि रिव्हिजन नोट्स PDF च्या स्वरूपात आहेत. चला तर मग बघूया या PDF मध्ये कोणते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि POQ आहेत. युनिट 1 डायोड अँड ॲप्लिकेशन. युनिट 2 ट्रान्झिस्टर अँड टेक्नॉलॉजी. युनिट 3 लॉजिक गेट्स अँड डिजिटल सर्किट. युनिट 4 ऑपरेशनल एम्प्लीफायर अँड इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट. युनिट 5 सेन्सॉर अँड कम्युनिकेशन सिस्टीम. आणि चला तर मग बघूया पहिलं युनिट डायोड्स अँड ॲप्लिकेशन. या युनिटमध्ये आपण बघणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर फायनल एक्झाम. एक्झाममध्ये येण्याची जास्त शक्यता असलेले क्वेश्चन कोणकोणचे आहेत? PN जंक्शन, डायोड कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग, VI कॅरेक्टरिस्टिक ऑफ डायोड, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, ब्रिज रेक्टिफायर, LED अँड फोटोडायोड. मराठीत सांगायचं झालं तर हे क्वेश्चन नीट तयार केले आहेत. युनिट 1मध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात. डोंट वेस्ट टाइम स्टडिंग एव्हरीथिंग रँडमली. फोकस ऑन इम्पॉर्टंट अँड प्रिडिक्टेड क्वेश्चन फर्स्ट. कंप्लीट PDF विथ POQ बघू शकता तुम्ही. माझं नाव शुभम आहे ना. मी IT इंजिनियर आहे आणि करंटली मी सायबर सिक्युरिटीमध्ये काम करतो. चला तर मग बघूया युनिट 1मध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन हे आहेत. सुपर इम्पॉर्टंट हायेस्ट प्रोबॅबिलिटी क्वेश्चन. जर तुमच्याकडे टाईम कमी असेल, जर एक्झाम 2 दिवसामध्ये असेल तर तुम्ही एवढेच टॉपिक करू शकता. कोणते? 8 क्वेश्चन फर्स्ट. PN जंक्शन डायोड कन्स्ट्रक्शन वर्किंग, VI कॅरेक्टरिस्टिक ऑफ PN जंक्शन डायोड, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, ब्रिज रेक्टिफायर, diode as a switch, LED, photodiode. This question have the highest chance of appearing in the final exam and can help students score good marks in one unit. एक्झामच्या आधी काय करायचं आपण? प्रिपेअर ऑल डायग्राम्स नीटली. डायग्राम आपण नीट प्रॅक्टिस करून घ्यायचं. त्याच्यानंतर ग्राफ काढायचा आपण. त्याच्यानंतर रेक्टिफायरचे वेवफॉर्म्स अवघड जातात प्रत्येकांना. रिवाईज काय करायचं? LED आणि फोटोडायोड ॲप्लिकेशन विचारतात एक्झाममध्ये. आणि डेफिनेशन लिहायचे 2-3 लाईन्समध्ये. आणि एक्झाममध्ये काय करायचं आपण? नीट डायग्राम काढायचा विथ पेन्सिल. लेबल ऑल द पार्ट्स प्रॉपरली. यूज पॉईंट वाईज आन्सर. पॉईंट्स वाईज म्हणजे डेफिनेशन, ॲप्लिकेशन काय दिले ते. अंडरलाईन कीवर्ड्स आपले जे मेन इम्पॉर्टंट कीवर्ड्स आहेत त्याच्या खाली अंडरलाईन करायचं. जो एक्झामिनर असतो चेकिंगवाला, तर ते डायरेक्ट तो बघतो एक्झाममध्ये आन्सर, तर आपल्याला तो फुल आन्सर रीड करत नाही, डायरेक्ट आपले कीवर्ड बघितले की तो आपल्याला मार्क देतो. ड्रॉ वेवफॉर्म्स वेअर पॉसिबल. राईट ॲट लिस्ट 4 ॲप्लिकेशन वेन आस्क्ड. हे POQ आहेत युनिट 1चे, लास्ट इयरचे. बघू शकता तुम्ही. युनिट 1 डायोड्स अँड ॲप्लिकेशन. एक्सप्लेन द इम्पॅक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑन इंडस्ट्री अँड सोसायटी. किती क्वेश्चन दिलं हो मी? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 क्वेश्चन आहेत युनिट 1मध्ये. हे 8 क्वेश्चन आणि ते 15 क्वेश्चन युनिट 1मध्ये फुल मार्क भेटतील तुम्हाला. चला तर मग बघूया युनिट 2 काय म्हणते. युनिट 2 ट्रान्झिस्टर अँड टेक्नॉलॉजी. या युनिटमध्ये आपण कव्हर करणार आहोत इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड POQ विथ डिकोडर बो. टॉप 15 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर फायनल एक्झाम. या युनिटमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. लिसन केअरफुली. या युनिटमध्ये आपण
बघणार आहोत बीजीटी कन्स्ट्रक्शन अँड ऑपरेशन. तर आपल्याला एक्झाममध्ये टाईम कमी असं म्हणजे एक्झामच्या अगोदर 2-3 दिवसानंतर एक्झाम असेल तर हे फक्त आपण क्वेश्चन करू शकतो आपण. कोणचे बीजीटी कन्स्ट्रक्शन अँड ऑपरेशन. वी हे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बीजीटी इन जी मोड. बीजीटी ॲज अ स्विच. कॉमन इमिटर एम्प्लिफायर. ई MOSFET construction and working. VI characteristic of MOSFET as a switch. NVL CMOS manufacturing process. हे आपण करू शकतो आपण. एक्झाममध्ये डायग्राम आणि कॅरेक्टरिस्टिक्स ग्राफ काढायला विसरू नका तुम्ही. दिस टॉपिक कॅन कव्हर मेजर पोर्शन ऑफ युनिट 2 क्वेश्चन. युनिट 2 एक्झाममध्ये काय काढायचं आपण. ड्रॉ नीट डायग्राम, बीजीटी स्ट्रक्चर, सी एम्प्लिफायर, MOSFET स्ट्रक्चर, VI कॅरेक्टरिस्टिक, NVL प्रोसेस. हे डायग्राम आपण काढले पाहिजे जेणेकरून आपल्याला मार्क भेटतील पैकीच्या पैकी. तर एक्झामिनर आपले डायग्राम बघतो आणि आपल्याला मार्क देतो. त्याच्यानंतर आपण आन्सर कसं लिहायचं पॉईंटमध्ये इन्स्टेड ऑफ लॉंग पॅराग्राफ. डेफिनेशन, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ॲडव्हान्टेजेस अँड ॲप्लिकेशन. दिस मेक्स आन्सर इझी टू चेक. तो डायरेक्ट आपल्याला मार्क देतो चांगले. जर आपण या पॉईंट प्रेझेंटेशन तर आपलं एक्झाममध्ये चांगलं असेल तर फुल मार्क देतो आपल्याला. अंडरलाईन कीवर्ड अंडरलाईन करायचे. कलेक्टर, बेस, इमिटर, ट्रेसहोल्ड, व्होल्टेज, चॅनल लेंथ, ॲम्प्लिफिकेशन, CMOS, VLSI. याशी जर आले तर त्याखाली अंडरलाईन करायचं. नंतर ग्राफ आपण प्रॉपरली करायचं. बीजीटी कॅरेक्टरिस्टिक, MOSFET कॅरेक्टरिस्टिक्स, लेबल ऑल ॲक्सेस करेक्टली. ॲप्लिकेशन लिहायचं. Whenever asked about BGT, MOSFET, VLSI, write at least 3-4 application. Subscribe the YouTube channel Decoder Ho. नंतर बघूया आपण या युनिट 2 मध्ये POQ आलेले आहेत क्वेश्चन. युनिट 2 ट्रान्झिशन टेक्नॉलॉजीमध्ये हे POQ आणि ते मोस्ट इम्पॉर्टंट दिलेले क्वेश्चन. हे 2 केले की युनिट 2 मध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतात आणि मिळणारच. हे बघू शकता तुम्ही. चला तर मग बघूया युनिट 3 लॉजिक गेट्स अँड डिजिटल सर्किट. इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड POQ विथ डिकोडर गो बाय शुभम. युनिट 3चं नाव काय. लॉजिक गेट्स अँड डिजिटल सर्किट. बेसिक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये युनिट 3 साठी तयारी सुरू झाली नसेल तर इफ नॉट सेव्ह दिस व्हिडिओ नाव. कारण तुमची तयारी नाही झाली तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि करू शकता युनिट 3. एक्झाममध्ये सर्वात जास्त विचारले जाणारे टॉपिक कोणते आहेत युनिट 3 मध्ये. नंबर सिस्टीम कन्व्हर्जन, बायनरी ॲडिशन, लॉजिक गेट्स, अँड ऑर नॉट, नॅन्ड गेट, नॉर गेट. These are the universal gate, De Morgan theorem, half adder and full adder. SR दिलेला असतं आपल्याला. XOR हे गेट आपल्याला आपण प्रॅक्टिस केलं पाहिजे आपण एक्झाम मध्ये. ते बघू शकता तुम्ही एक्झाम मध्ये. मोस्ट इम्पॉर्टंट मी क्वेश्चन दिला आहे ते एक्झाम मध्ये येणारच आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स हे विचारतात कन्वर्ट करा म्हणून डेसिमल मध्ये, बायनरी मध्ये. POQ मोस्ट इम्पॉर्टंट हे करायचे क्वेश्चन आणि ते मोस्ट इम्पॉर्टंट दिलेले क्वेश्चन करायचे. याच्या बाहेर क्वेश्चनच नाही जाणार मी सांगतो. मराठीत सांगायचं झालं तर हे टॉपिक नीट तयार केले आहेत आणि युनिट 3 मध्ये चांगले मार्क मिळू शकतात. डोंट स्टडी एव्हरीथिंग रँडमली. फोकस ऑन इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड POQs. कंप्लीट PDF विथ आन्सर अवेलेबल ऑन टेलिग्राम. चला तर मग बघूया युनिट पुढचा. बघू शकता तुम्ही POQ. एकाच PDF मध्ये POQ आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असे PDF दुसरीकडे कुठंच नसेल. युनिट 4 काय म्हणतं. ऑपरेशनल
ॲम्प्लिफायर अँड इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट. याची इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण बघणार आहोत. हे एक्झामसाठी क्वेश्चन जरूर करा, प्रिपेअर करा हे दिलेले. कोणचे क्वेश्चन? फंक्शन ब्लॉक डायग्राम ऑफ एम्प्लिफायर, आयडियल प्रॅक्टिकल एम्प्लिफायर, इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर, नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर, व्होल्टेज इन न्यूमरिकल्स, डिजिटल मल्टीमीटर, फंक्शन जनरेटर, डिजिटल स्टोरेज ऑस्किलोस्कोप, डीसी पॉवर सप्लाय. न्यूमरिकल्स आणि डायग्रामवर विशेष लक्ष द्या तुम्ही. मेनी स्टुडंट इग्नोर न्यूमरिकल्स अँड लूज इझी मार्क्स. जर हे टॉपिक कंप्लीट केले तर युनिट 4 मधून एक्सलंट स्कोर होऊ शकतो. कंप्लीट इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलो आहे तुम्हाला. इम्पॉर्टंट न्यूमरिकल क्वेश्चन पैकीच्या पैकी तुम्हाला बेसिक इलेक्ट्रॉनिकमध्ये तुम्हाला मार्क मिळू शकतात. हे POQ हे क्वेश्चन आणि ते 15 क्वेश्चनमध्ये तुमचा युनिट 4 चांगला होतो. चला तर मग बघूया नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे. बेसिक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मधला युनिट 5 सेन्सॉर अँड कम्युनिकेशन सिस्टीम. याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन अँड POQ विथ डिकोडर बो. युनिट 5 मध्ये या व्हिडिओमध्ये आपण युनिट 5 कव्हर करणार आहोत. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हे तुम्ही बघू शकता. तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले आहेत यामध्ये. हे आणि POQ दिलो आहे तुम्हाला, बघू शकता तुम्ही. जर PDF आवडली तर तुम्ही चॅनलला येऊन सबस्क्राईब करा. डिकोडर भाऊला बाय शुभम. आणि या PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, ती क्लिक करून हे PDF तुम्ही मिळवू शकता. PDF मधले तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन केलं तर तुमचा बेसिक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग हा पेपर चांगल्या मार्काने निघू शकतो. चला तर मग भेटूया नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा डिकोडर भाऊला. थँक्यू.